एक सुंदर आवाज आहे या टेनिस क्रिकेटमधील. जर आपण मॅचकडे गेलो तर बॅट कट लागली, ऑफ साईडला ट्रॅव्हल झालेला चेंडू, बॉल खाली, फिल्डर येईल, कलेक्ट करेल, थ्रो केला जाईल, तोपर्यंत एक धाव मात्र काही रोखू शकत नाही आहेत. दरम्यान आपण मॅच पाहतोय ते म्हणजेच A1 पोस्त्रे विरुद्ध चोरवणे हनुमंतवाडी या दोन संघांमध्ये आपण ही मॅच पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे आदरणीय सन्माननीय भरतजी उतेकर सर, धामनंद गुड्याचा आडचे या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण मित्रांनो स्पर्धा ऐकताय ते म्हणजेच कालिका माता क्रिकेट चषक 2025 तलवटपाली उपालेवाडी या विद्यमान मंडळाच्या सहकार्याने आणि यांच्या आयोजन वर्ग आहे. या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, त्यांचे धन्यवाद. आणि आज आपण पाहिलं तर कल्याण नगरीमध्ये थेट आपला 15 गावचा हा खेळ, क्रिकेटचा खेळ आपण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सौरभ तयार होतोय. उंची दिलेला चेंडू ऑफ साईडला कट करायचा होता, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे, बॉल सरळ विसावतोय. विकेट किपरच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला पोसरे संघाने आणि त्यानंतर फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीसाठी पाचारण केले चोरवणे हनुमंतवाडी या संघाला. पुन्हा एकदा सौरभ तयार, बॅकफुटला गेले, सरळ मारायला फटका आहे, बॉलवरती फिल्डर येणार, फील्ड करणार, तोपर्यंत एक धाव लगेच कंप्लीट केलाय आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते आहे फलकावरती, ते म्हणजेच 6 या आकड्यावरती. गेले 2 दिवस या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेचं जे धावतं बोलतो समालोचन आहे, कॉमेंट्री, ते आमचे प्रवीणजी बेलेकर, दिलीप सर आणि आमचे रुपेश पाटील सर यांच्या वाणीतून सुंदर असं कॉमेंट्री आपण ऐकताय. या स्पर्धेचं अगदी इत्थंभूत माहिती तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवली जाते. तर सर्व कॉमेंटेटर्सला देखील खूप खूप धन्यवाद. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, मिसफिल्ड पाहायला मिळते त्यांच्या मागे आणि पुन्हा कव्हर अप करायची गरज होती. चेंडू जातोय चकवून, सीमा रेखा पार, येतोय पुन्हा एकदा 4 धावा. डीजे त्या 22च्या 4 धावा आहेत, या काउंट केल्या जातील संघाच्या खात्यामध्ये, परंतु फलंदाजाच्या काउंटिंगमध्ये काउंट केले जाणार नाहीत, याची नोंद घ्या. टीम साखर जांभूवाडी आणि टीम वावे चिंचाटवाडी आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पहिल्या सत्राच्या नंतर लगेच यायचं आहे. साखर जांभूवाडी, वावे चिंचाटवाडी. यावेळी मात्र थोडासा बॅकफुटला गेले, हलकासा प्लेट केला, पुश करो खुश रहो अशा पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. नितीनच्या बॅटमधून षटक संपलेल्याची कोण आहे ते पंच रुपेश सांदे यांची. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती लागलेली आहे, ती म्हणजेच चोरवणे हनुमंतवाडी बिनबाद 11, 11 रन्स ऑन बोर्ड. आपण संधी देऊया डीजेला. कम ऑन डीजे. मापदी याला मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. काही काळ हवेत आहे चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. विकेट किपर धावला होता झेल घेण्यासाठी, परंतु झेल घेता आला नाहीये.
कॅच ड्रॉप केली जाते, एक जीवदान मिळतंय ते म्हणजेच नितीन चाळके यांना. आणि दरम्यान एक धाव मात्र कंप्लीट केले, एका धावेने धावसंख्या मात्र फलकावरती पुढे सरकते ती म्हणजेच बिनबाद 12वरती. 12 रन ऑन बोर्ड टीम चोरवणे हनुमंतवाडी. एका बाजूला पाहिलं तर या संघाचा एक खंदा फलंदाज तो म्हणजेच मिलिंद चाळके कुठेतरी डगआउटमध्ये सेट असेल आणि त्याची खेळी पाहण्यासाठी समस्त चोरवणे गाव हनुमंतवाडी आज या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. त्यांचे छोटे बंधू नितीन चाळके आता आपण त्यांना पाहतोय, डावखोरे फलंदाज आहेत, चांगले फलंदाजी करतात. ओपन ग्राउंड म्हणजे त्यांची एक खासियत आहे आणि या अपकमिंग ओव्हर्समध्ये चांगले स्ट्रोक पाहण्यासाठी मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो म्हणजेच मयुरेश मापदी. थोडासा लेग साईडला जाणारा चेंडू पंच आपले हात समांतर करतायत. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वाईट बॉल डिक्लेअर केला जातोय आणि ही अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते ती म्हणजे एका धावेने धाव फलक मात्र पुढे सरकतंय ते म्हणजेच 13वरती. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, मोठा पंच करायचा होता, बॅटची कट लागली, ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू फील्ड केला जाईल, चेंडू थ्रो केला जाईल तोपर्यंत अतिशय वेगाने 2 धावा या ठिकाणी सर केल्या दोन्ही फलंदाजांनी, अमर आणि नितीन या 2 बॅट्समनने. दरम्यान या ठिकाणी पाहिलं तर श्री कालिका माता स्पर्धेसाठी आमचे आदरणीय सन्माननीय श्री प्रवीणजी उप्पाले सर यांच्या वतीने 1000 रुपयाचं देणगी स्वरूपात सहकार्य मिळाले. तर प्रवीण सरांचं लाख लाख धन्यवाद, आभार, थँक्यू सो मच. दरम्यान सामन्याकडे पाहिलं तर एक सुरेख चेंडू पाहायला मिळाला होता, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजेच मयुरेश यांच्या माध्यमातून. मयुरेश पुन्हा तयार, आणि मात्र पुन्हा खूप सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे लक्ष आहे, अपील केले, वाईट बॉलची अपील फेटाळली आहे आणि पंचांनी हा बॉल डिक्लेअर फेअर डिलिव्हरी म्हणून घोषित केला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकतोय मयुरेश, स्वतःचं पहिलं संघासाठी दुसरं षटक हाताळतोय. देखील अष्टपैलू खेळाडू आहे, पोसरे गावचा सितारा म्हणून ओळखलं जातं. राईट मोर द विकेट मारा, 7-8 पावलांचाच रनअप आहे. याला मात्र अमर बॅकफुटला गेला, समोर मारलेला फटका आहे, लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतो, फिल्डर आहे त्या ठिकाणी, बॉल कलेक्ट केला आहे, थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा पुन्हा सर केल्या आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते फलकावरती, स्कोअरबोर्डवरती येऊन पोचले 17वरती. 17 रन ऑन बोर्ड टीम चोरवणे हनुमंतवाडी. दरम्यान या स्पर्धेच्या निमित्ताने श्री रवींद्र जाधव साहेब आमच्या धामनंद वगळाचा मालचे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं सहकार्य मदत आम्हाला लाभली आहे. तर रवीदादा यांचं लाख लाख धन्यवाद. याला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, फिल्डर धावतोय, 2 फिल्डरच्या मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, चेंडू कलेक्ट केला आहे आणि त्यानंतर थ्रो केला जाईल तोपर्यंत पुन्हा 2 धावा या ठिकाणी धावून कंप्लीट केल्या आहेत. दोन्ही फलंदाज गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. षटक संपलेला, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या फलकावरती येऊन पोहोचले आफ्टर 2 ओव्हर. चोरवणे हनुमंतवाडी बिनबाद 19, 19 रन ऑन बोर्ड. आपण संधी देऊया डीजे. गोलंदाजी मार्कवरती आलेला नवीन गोलंदाज मितेश मापदी यांना पाहतोय आपण. ओव्हर क्रमांक 3 घेऊन आलाय मितेश. एक वेगवान आणि खूप सुरेख गोलंदाजी म्हणून ओळखली जाते मितेशची. पहिला चेंडू घेऊन नितीनसाठी बॅकफुटला गेले, पुल करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केले आहे. वाईट बॉल, थँक्यू पंच. पंचांनी वाईट बॉल घोषित केला आहे. दरम्यान पहिला चेंडू खूप सुरेखरित्या पाहिला, थोडासा लेग इस्टीच्या बाहेर जाणार, पंच वाईट बॉल घोषित करतायत. पुन्हा एकदा मितेश तयार. यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, बॉल येतोय मिड ऑफ रिजनमध्ये, एक धाव कंप्लीट केला, दुसऱ्या धावेचा कॉल आहे, चेंडू कलेक्ट करून थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा सर केल्यात.
या स्पर्धेच्या निमित्ताने आलेले सर्व मान्यवर, क्रीडा रसिक, संघ, खेळाडू मित्र आपल्या सर्वांचं या कल्याण नगरीमध्ये, त्याचप्रमाणे कालिका माता चषक 2025मध्ये हार्दिक हार्दिक वेलकम. तुमचं सहर्ष स्वागत आहे आयोजक वर्गांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण जातोय मॅचकडे. मितेश तयार होतोय. स्टेप आउट केला होता, पुल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागून पहिला गडी बाद होतोय. नितीन चाळके बॅक टू द पॅव्हलियन. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. संधी मिळते डीजेला. अप्रतिम क्रिकेटर आहेत. यस, या ठिकाणी आमच्या 15 गाव फेडरेशनचे अविनाश सर या ठिकाणी हजर आहेत. प्रसार माध्यम प्रमुख आणि आमचे प्रमोदजी उतेकर सर या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये मिलिंद चाळके राईट हँड बॅट्समन आहे. एक चांगली फलंदाजी, एक सेन्सिबल क्रिकेट अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो. पुन्हा एकदा गोलंदाज मितेश तयार. पहिल्या चेंडूवरती स्टेप आउट केला होता. बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. बॉल सरळ विसावतोय. विकेट किपरच्या हातामध्ये येतोय निर्धाव चेंडू, डॉट बॉल. तर या स्पर्धेच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आमच्या 15 गावातील एक प्रसिद्ध इन्स्टा आणि व्हिडिओ क्रिएटर ज्यांची ओळख आहे आणि एक स्टार क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजेच विघ्नेश उतेकर यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्या आहेत आणि त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. आपण यूट्यूबच्या माध्यमातून जोडायचं आम्हाला. ओ हो हो हो, यावेळी मात्र पाहिलं तर त्रिफळा यष्टी उद्ध्वस्त केलात. क्लीन बोल्ट मिलिंद चाळके बॅक टू द पॅव्हलियन. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. डीजे आपल्या कल्याण डोंबिवली ठाणे नगरीचं नवे महाराष्ट्रभर ज्या बैलाने ज्यांचं नाव गाजवलं आहे तो म्हणजे सर्वांचाच लाडका मथुर. आणि येत्या काही काळामध्ये मथुर आपला चिपळूण नगरीमध्ये देखील दाखल होणार आहे. याची देखील आपल्या सर्वांनी नोंद घ्यावी. एक कल्याण डोंबिवलीची शान आहे आणि असे अनेक नंदी आपल्या या कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहायला मिळतं. बैलगाडा क्षेत्र आणि क्रिकेट क्षेत्र सध्याच्या घडीला अत्यंत प्रचंड आवडीचं क्षेत्र ठरलेलं आहे. आणि जर पाहिलं तर मैदानामध्ये नवीन आलेला फलंदाज तो म्हणजेच पारस, याला आपण पाहतो स्ट्रायकर एंडला पारस डावखुरा फलंदाज आहे. विकेट क्रमांक 3 वरती आलेला आहे. बॅट्समन क्रमांक 3 वरती आलेला फलंदाज पारसला आपण पाहतो डावखुरा फलंदाज. समोर गोलंदाजी करतोय तो म्हणजे मितेश. बॅकफुटला गेले, पुल केलाय, पायचा सक्सेसफुल होतोय का? झेल ड्रॉप केला जातोय, कॅच ड्रॉप केली जाते आणि चेंडू कलेक्ट करून थ्रो केला जाईल. तोपर्यंत 2 धावा मात्र काही रोखू शकत नाही आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते फलकावरती. 2 गडी बाद 24 वरती. आफ्टर 2 विकेट लॉस धावसंख्या फलकावरती पोहोचले 24 वरती. 2-4 असा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक आमचे कॉमेंटेटर आहेत ते या ठिकाणी जोडले जातील. यावेळी मात्र खूप सुरेख चेंडू पाहायला मिळतो. मितेशचा टप्पा पडला, थोडासा उंची मिळाला, बॅटवरती लगेच आला आणि थोडासा कळाला नव्हता, परंतु 1 धाव कंप्लीट केले. षटक संपलेल्याची खुणा येते पंचांची. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचले 3 षटकांच्या अखेरीस, ते म्हणजेच 2 गडी बाद 25 या आकड्यांवरती. 2-5 अशी धावसंख्या फलकावरती येऊन पोहोचले. आपण पाहतोय कालिका माता क्रिकेट चषक 2025 तलवटपाली उपालेवाडी या मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, आलेल्या सर्व संघांचं हार्दिक स्वागत. संधी देऊया डीजेला. कम ऑन डीजे.
तर आता ज्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन झालं आहे ते म्हणजेच आमचे लाडके बंधू आमचे जीवलग मदनजी चांदे या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं देखील खूप खूप स्वागत. वेलकम मदन. कल्याण नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्या जोडीला आलेले आमचे मोठे बंधू आदरणीय सन्माननीय नितीनजी मोरे सर यांचं देखील या कालिका माता चषकाच्या माध्यमातून खूप खूप सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. साखर जांभवाडी आणि वावे चिंचाटवाडी आपण या ठिकाणी यायचं आहे. कॅप्टन प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन टीम फॉर्मॅलिटी लगेच कंप्लीट करायची आहे. टीम साखर जांभवाडी आणि टीम वावे चिंचाटवाडी प्लीज सपोर्ट आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी जे श्वान ज्यांचं असेल त्यांनी कृपया ते मैदानाच्या बाहेर नेण्याची कृपा करावी, कारण एखादा बॉल लागला तर त्या ठिकाणी दुखापत होऊ शकते. यस, पंचांचं लक्ष टायमिंगकडे. लगेच मॅच चालू करा. टीम 11 पोसरे. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, समोर खेळला, फटका चांगला पाहायला मिळतोय. झेल घेण्याची संधी होती, कॅच ड्रॉप केली जाते. त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट. थ्रो केला जाईल आणि नकार दिलाय तिसऱ्या धावेसाठी. तर पाहिलं तर चांगला चेंडू होता, फुलटॉस प्रकारचा, सरळ खेळला होता पारसने. झेल ड्रॉप केला. जवळजवळ पाहिलं तर 2 ते 3 कॅच ड्रॉप केले आहे टीम 11 पोसरेने. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक. ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉईंट रिजनमध्ये. नो मॅन्स गॅपमध्ये चेंडू जातोय आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न. चेंडू कलेक्ट करून थ्रो केला जाईल तोपर्यंत मला वाटतंय या ठिकाणी सहजरित्या धावून 4 धावा कंप्लीट केल्यात. ते म्हणजे दोन्ही बॅट्समन, एका बाजूला पारस, एका बाजूला अमर पवार. या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या धाव फलकावरती आली 31 या आकड्यांवरती. 31 रन ऑन बोर्ड टीम चोरवणे हनुमंतवाडी. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर हळूहळू आजच्या सत्रामध्ये अनेक खेळाडू आमच्या 15 गावातील या स्पर्धेनिमित्त या ठिकाणी हजर होतील. त्या सर्वांचं आपण नामोल्लेख करूच, परंतु आपल्या सर्वांचं कालिका माता चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. शेवटचं षटक घेऊन आलेला गोलंदाज वैष्णव. यावेळी मात्र पाहिलं तर ऑफ साईडला तटवलेला चेंडू विथ कार्पेट ट्रॅव्हल झाला आणि नंतर मात्र चेंडू कलेक्ट करून थ्रो केला. तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या दोन्ही बॅट्समनने. नितीनजी मोरे आमचे या स्पर्धेच्या निमित्ताने हजर आहेत मंचावरती. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्यासोबत आलेले अपकमिंग आर्मी मॅन आमचे सध्या आर्मीची ट्रेनिंग घेत आहेत आमचे गणेश या ठिकाणी हे हजर आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता. पंचांकडे लक्ष असेल. बॉल हवेत आहे. नो मॅन्स लँडवरचे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट केला आहे. चेंडू कलेक्ट करून थ्रो केला जाईल. पंचांनी हा बॉल नो घोषित केला आहे ॲज अ बीमर म्हणून आणि हा फ्री हिटचा चेंडू असेल नो. आणि आता धावून काढलेल्या 2 अशा 3 धावा जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे सरकते आहे 36 वरती. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. बघायचं आहे झेल होतोय का, आणि हा झेल झालेला परंतु फ्री हिटचा चेंडू आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय. अमर पवार बॅक टू द पॅव्हलियन. विकेट क्रमांक 3, गडी क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जाणार. डीजे श्री यशवंत शिरावले सर यांच्या वतीने 500 रुपयाचं सहकार्य आम्हाला मिळाले. धावसंख्या झालेली आहे 37 रन. या ठिकाणी यशवंत शिरावले यांच्या वतीने 500 रुपये आम्हाला मिळालेत. त्यांचं लाख लाख धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि त्याचप्रमाणे आमचे विश्वनाथजी सुर्वे सर आणि बाबू इंगावले या स्पर्धेच्या निमित्ताने या खेळपट्टीवरती हजर आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे आणि या मंचाची शोभा वाढवायची आहे. विश्वनाथ सुर्वे आणि आदरणीय बाबू इंगावले सर. थँक्यू. येस, नक्कीच
बेस्ट कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक स्पर्धा चिपळूण नगरीमध्ये त्यांनी देखील गाजवल्या आहेत. यावेळी मात्र मॅचकडे गेलो तर आपण सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र पडतो नो मॅन्स लँडमध्ये आणि त्यानंतर मात्र चेंडू कलेक्ट करून थ्रो केला जाईल. तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकत नाहीत. ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये 3री धाव कंप्लीट केली आहे आणि सहजरित्या या ठिकाणी 3 धावा जोडल्या जात आहेत. 3 धावा जोडल्यानंतर धावसंख्या पुढे सरकते आहे 40 वरती. धावसंख्या पोहोचले 40 रन ऑन बोर्ड टीम सोरवणे हनुमंतवाडी. जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर ओपन ग्राउंड आहे, 360चा ग्राउंड आहे आणि कालच्या दिवसापासून आपण पाहिलं तर धावसंख्या मोठी उभी करणं गरजेचं आहे. आणि मात्र पुन्हा एकदा बॅटवरती आलेला अतिशय वेगाने चेंडू लेग साईडला तटवला विद कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतो फाईन लेग रिजनमध्ये थ्रो केला जाईल. तोपर्यंत 2 धावा. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतो आहे. तो म्हणजेच नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज ज्याचं नाव आहे पहिलं सत्र संपलं जात आहे. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती झाली आहे. टीम सोरवणे हनुमंतवाडी 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 आणि विजयासाठी 43 धावांचं आव्हान ठेवलं. ते म्हणजेच A1 पोसरे संघाला 43 रन्स टू विन. A1 पोसरे या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे वावी चिंचाटवाडीचे आदरणीय सन्माननीय विजय मोरे सर या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे कालच्या दिवसापासून आपण ज्यांचा सुंदर आवाज ऐकताय ते म्हणजेच रुपेश पाटील सर असतील, आमचे प्रवीणजी बेलेकर आहेत आणि दिलीप सर आहेत आणि आत्ताच आम्हाला जे जोडलेत आमचे आदरणीय सन्माननीय विश्वनाथजी मोरे सर आमच्या चिपळूण आणि त्याचप्रमाणे रत्नागिरीमधील एक गोड आणि सुंदर आवाज, माफ करा विश्वनाथजी सुर्वे सर यांचा आताच या ठिकाणी आगमन झालं. आमचे मोठे बंधू, आमचे एक स्टार खेळाडू क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे, पिंपळी म्हणू नका, चिपळूण म्हणू नका, अशा अनेक ठिकाणी ज्यांनी स्पर्धा गाजवल्या आहेत ते म्हणजे आमचे यशवंत इंगावले उर्फ बाबू या ठिकाणी हजर आहे. त्यांचं देखील स्वागत करतो. आणि सेकंड इनिंगसाठी मी विनंती करेन रुपेश सर आणि विश्वनाथ सुर्वे सर आपण या स्पर्धेचं धावतो बोलतो समालोचन करायचं आहे. संधी देऊया डीजेला. थँक्यू सो मच. टीम साखर जामवाडी आणि टीम वावी चिंचाटवाडी आपण नाणेफेकी करून घ्यायची. थँक्यू. चला टॉस इथे घेतला जाईल. नेक्स्ट मॅच साखर जांभूळवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये वावे चिंचाटवाडी या दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर 4th क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला ज्याने दिलेले आहे ते आदरणीय शिवाजी शंकर पासे साहेब यांच्या शुभास्ते इथे टॉस इथे मात्र घेतला जाईल. त्याचबरोबर विश्वनाथ सुर्वे सरांचंही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे प्लीज. जास्त वेळ इथे घेऊ नका. पंच आपणही वॉर्न करा कारण आपल्याला फायनल ही मात्र इथून 3 षटकांचे खेळवायचे आहे. टॉस इथे घेतला जाईल. मॅच क्रमांक 4 साखर जांभूळवाडी आणि वावे चिंचटवाडी. हॅलो. तर नक्कीच या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. सन्माननीय शिवाजी सर पास्ते यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलेला आहे. प्रथमेश आपण इथेच थांबायचं आहे. टॉस जिंकलेला आहे टीम वावे चिंचाटवाडी. रविदादा सर आपण इकडे या प्लीज. रविदादा आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. या स्पर्धेचं आगळं वेगळं नियोजन आपण पाहतोय आणि नक्कीच आपला निर्णय लगेच आम्हाला कळवा अशी तुम्हाला विनंती करतो. रविदादा सकपाळ. मॅच आपल्याला पाहायला मिळेल साखर जांभूळवाडी विरुद्ध वावी चिंचाटवाडी आणि निर्णय येईल तोपर्यंत मी विनंती करेन विश्वनाथ सुर्वे सर आपण यायचं आपलं पुष्प देऊन स्वागत केलं जाईल. विश्वनाथ सुर्वे सर आपण या इकडे. आणि मी या मंडळाचे अध्यक्ष आमचे
सर आमच्या मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो विश्वनाथ सुर्वे सरांचा शुभसन्मान करायचा आहे. पुष्प आणि या मॅचच्या निमित्ताने या स्पर्धेच्या निमित्त मायेची शाल या ठिकाणी त्यांना प्रदान केली जाते. त्यांचं हार्दिक स्वागत केलं जातं आहे. तदनंतर मात्र त्यांचा गोड आवाज आपण या स्पर्धेच्या निमित्ताने ऐकू. सर आमच्या मंडळाचे प्रदीपजी पास्ते सर यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा शुभ सन्मान केला जातो. मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जातं. दरम्यान वावे चिंचाडवाडी संघाने या ठिकाणी विश्वनाथ सुर्वे सर यांचा शुभ सन्मान केला जातो आहे. थँक्यू सो मच सर, आपण या ठिकाणी आलात. आणि आपल्याला लगेच विनंती करतो, आपण जो कल्याण डोंबिवलीचा आवाज आहे या सेकंड इनिंगसाठी रुपेश सर करतील. तदनंतर मात्र अपकमिंग मॅच असेल, ती एक मोठी मॅच असेल, त्या मॅचसाठी मात्र आपण जोडलं जायचं आहे. आपण निर्णय लगेच सांगा, तोपर्यंत आपण जाऊया सकाळच्या सत्रापासून ज्यांचा गोड आवाज आपण ऐकतोय मायक्रोफोनवरती, ते म्हणजेच रुपेश पाटील सर. थँक्यू सो मच. थँक्यू रोहित सर. पंधरगाव क्रिकेट फेडरेशनचा हक्काचा आवाज आणि सुर्वे सरांचाही आवाज आपल्याला मात्र नेक्स्ट मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये मात्र ऐकायला मिळेल. मी समालोचक रुपेश पाटील परत एकदा तुमचं पुनश्च सर्वांचं सरच स्वागत. पहिला बॉल सेकंड इनिंगमधील आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर गेट केला आहे. स्क्वेअर लेग शॉटमध्ये पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉईंटच्या डोक्यावरती. एका धावेनं सुरुवात करत असताना सौरभ युवराजला पाहायला मिळालं. आता स्ट्राईक इनला असतील ते मात्र सौरभला पाहतो. इथे मोठी मॅच आहे, विजयासाठी टार्गेट इथे मात्र सेट केलंय. 43 धावांचं 42 धावा प्रथमतः इथे मात्र फलंदाजी करत असताना मात्र बनवल्या गेल्या होत्या. टीम सुरवणे हनुमंतवाडी ह्या टीमनं. इव्हन पोसरे हा फटका चांगला पाहायला मिळतो. स्क्वेअरच्या डोक्यावरून वाव क्लासिकल क्लासिकल इथे मात्र पकडला गेलाय. फलंदाज बाद 440 होलचा करंट लगा 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 लगा. सौरभ बॅक टू डेगाव ठोक डीजे. मध्ये सातत्य मात्र टिकवली जाईल का? आणि हेच तर मोठे खेळाडूंचे उत्तम उदाहरण तुम्हाला द्यायचं असतं. आणि हे खेळाडू असेच बनत नसतात, स्वतःच्या नावाचा परिचय मात्र सातत्याने देत असतात. आणि तेच इथे मात्र पाहायला मिळेल का त्याची ही चर्चा इथे मात्र पाहायला मिळते. तुम्हाला 43 धावा बनवायच्या आहेत आणि 43 धावा बनवत असताना मात्र एक धाव आली पहिल्या बॉलवरती. दुसऱ्या बॉलवरती विकेट आली आणि विकेट क्रमांक पहिली माघारी जात असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैष्णव हे येत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. दमदार आयोजन कालिका माता क्रिकेट चषक 2025. ओहो वेगवान बॉल शूटर बॉल शूट केलाय. दांडी गुल 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 गुल. फलंदाज बाद बॅक टू बॅक विकेट प्राप्त करून देत असताना ऑन फायर संतोषी गोलंदाज वैष्णव बॅक टू डेगाट. अगदीच टप्प्याची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. मनगटी गोलंदाजी पाहायला मिळाली संतोषांची.
आता येणारा बॉल असणार आहे तो ऑन हॅट्रिक. हॅट्रिकचा बॉल असेल, तिसरा विकेट प्राप्त केला जाईल का? गोलंदाजा तिथून तयार असतील, परंतु त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांना सतर्क राहावं लागेल. सावधान आणि सावधान ती भूमिका तुम्हाला बाळगावी लागेल. ऑन हॅट्रिक आहेत, आलेला झेल तुम्हाला पकडावा लागेल आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या गोलंदाजांना हॅट्रिक वरती घेऊन जावं लागेल. ऑन हॅट्रिक गोलंदाज संतोष असतील इथे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितेश जरूर इथे आलेत. हॅट्रिकचा बॉल, परंतु चांगल्या पद्धतीने ऑन साईडला खेळून काढलाय. ऑन ड्राईव्ह आलाय, पाटा बदललाय. स्ट्रेटला बॉल मात्र इथून ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. प्रोटेक्ट केलाय तिथे बॉलला. बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 3. 2 विकेट माघारी. पहिला विकेट सौरभ यांच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाले. त्याच्यानंतर वैष्णव बाद झालेत. फलंदाज नितेश यांच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. आता स्ट्राईकला युवराज. याने ते मात्र पाहायला मिळतोय. चांगलं टायमिंग नाही आहे तिथे, प्रॉपर हिटही नाही आहे, परंतु क्षेत्ररक्षकही नाही आहे तिथे आणि त्याच्या संधी मात्र उपलब्ध केली जाईल फलंदाजांकडून. आणि 2 धावा परत एकदा मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगल डबलवरती भर दिला जातोय. हेच तर क्रिकेट आहे आणि क्रिकेटचं उत्तम उदाहरण या 2 बॉलवरती साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. फलंदाज युवराज आणि नितेश. राईट अमोद विकेट. संतोष गोलंदाज. परत एकदा हवेमध्ये बॉल आहे, परंतु दूरवर क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे आणि इथून प्रयत्न पूर्ण क्षेत्ररक्षकांकडनं केला जातोय. बॉलला अडवलं गेलंय आणि संधी आहे तिथे परत एकदा रनआउटची, परंतु नॉट आउटचा कॉल जरूर केला होता युवराजने. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता. बघता बघता इथे धावाही कंप्लीट झाल्या. 2 षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 7 तुम्हाला बनवायच्या आहेत. 43 धावा म्हणजे आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी गरज असणार आहे ती टीम. बॅटिंग करत असताना A1 पोसरे या टीमला वर्षा बिजुली तीस धावांची गरज. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 7. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. तुम्ही पाहताय, अनुभवताय, निहारताय श्री कालिका माता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ उपालेवाडीच्या वतीनं श्री कालिका माता क्रिकेट चषक 2025चा धमाकेदार, बहारदार, रुबाबदार क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा रंगताना इथे मात्र पाहायला मिळतो. आज कल्याण मध्ये आपण आहोत आणि या कल्याण ह्या तालुक्याला सुद्धा एक वेगळा इतिहास आहे. राजे शिव छत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा मात्र तालुका आपल्याला पाहायला मिळतोय, शहर पाहायला मिळतोय आणि त्याच शहरामध्ये आज श्री कालिका माता क्रिकेट चषक 2025 आणि उपालेवाडी गावाच्या नावाचा जय जयकार होताना मात्र पाहायला मिळतोय. तमाम क्रीडा रसिकांना, खेळाडूंना जर पाहायला गेलं तर चांगली सुवर्ण संधी इथे उपलब्ध करून दिली उपालेवाडी या गावानं. कौतुक करावं लागेल. चांगला क्रिकेट आणि क्रिकेट बरोबर जाण्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र साकारला जातोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होईल. मिलिंद आलेत गोलंदाजी मार्कवरती. ऑन स्ट्राईक फलंदाज युवराजला पाहतो इथे. थोडासा स्लोवर डिलिव्हरी, त्याचा फायदा उचलला झालाय. गॅप शोधून काढले आहे. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतायत, उचलतील, फेकी करतील. 2 धावा सहजरित्या इथे मात्र पूर्णही केल्या जात आहेत. सिंगल डबलवरती भर दिला जातोय. त्यांना माहिती आहे इथून मॅच सहजरित्या आपल्याकडे वळवण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांकडे आहे. खास करून युवराज जे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सलामीला आलेत. मैदानाच्या बाहेर येऊन चालायचं आहे प्लीज. चांगला बॉल परत एकदा इथे मात्र पाहायला मिळालं आणि इथून बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय आणि कदाचित हा बॉल चांगल्या पद्धतीने हाताला गेलाय. डॉट बॉल आलाय आणि हेच तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला जर का मॅचमध्ये बनायचं असेल ना तर डॉट बॉलचं समीकरण, पर्सेंटेज तुम्हाला वाढवावे लागतील, त्याचबरोबर विकेट्स तुम्हाला घ्यावे लागतील तर तुम्ही मॅचमध्ये परतू शकताय. कारण इथून रणनीती क्लिअर आहे, साफ आहे आणि त्याच रणनीतीवरती मात्र दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला फलंदाजी करताना मात्र पाहायला मिळत आहेत. कोणतीही रिस्क घेत नाही आहेत
सिंगल डबलवरती मात्र भर दिला जातोय. धावफलकावरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका फसलाय तिथे, डाऊन द बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. ओहो, हा साधा सोपा झेली झालाय ड्रॉप. जीवदान मिळालं युवराज या फलंदाजांना आणि बघता बघता आणखी एक धाव मात्र कंप्लीट होईल का? येस, झाली आहे. 7 बाज आणि ताज 3 धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि या 3 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकेल 12 या धावसंख्येवरती. थोडासा लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. तुम्ही समर्पित व्हा. मिळालेली संधी गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी आणि या गावाच्या नावाच्या जय जयकारासाठी तुम्ही प्रत्येक गोष्ट मैदानामध्ये तुमच्याकडनं 100% होणं खूप गरजेचं असतं. आज झेल सोडला गेला नाही, त्याच्यानंतर मात्र युवराजांना जीवदान मिळालं. त्याच्यानंतर नितेश ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती मिलिंद आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी. 3 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. परत एकदा संधी आहे. स्वतः गोलंदाज मिलिंद आहे. डाऊन द बॉल पकडला झेल, अप्रतिम. आणि इथून मात्र विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर नितेशांच्या स्वरूपामध्ये धक्का बसलाय. बॅटिंग करत असताना टीम A1 पोसरे ह्या टीमला 12 या धावसंख्येवरती. आणखी एक महत्वपूर्ण विकेट. मयूर बॅक टू द गट. वन साइड हिरो, कारण या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करून दिलेत आणि मधुकर बाद झालेत. 12 या धावसंख्येवरती विकेट क्रमांक 4 ते मात्र बाद होताना ते मात्र पाहायला मिळत आहेत. आणि 4 क्रमांकचा विकेट इथून मात्र मैदानाच्या बाहेर इनॅक्शन मध्ये मात्र 7 वरती मैदानाच्या 6 वरती मैदानाच्या आतमध्ये आर्यन येत असताना ते मात्र पाहायला मिळत आहेत. चला वेळेचा अपव्यय इथे आपण करू नका. पंचही आपल्याला वॉर्न करत आहेत, त्याच्यामुळे मी विनंती करेन की लगेचच सामना चालू करायचा आहे. ना म्हणतात ना, लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला नाही आहे. तुम्हाला इथून उगवता सूर्य बनावा लागेल, कारण या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. कारण या षटकामध्ये धावा फक्त खर्च झाल्या. मिलिंद यांच्या 5 धावा खर्च करून 2 विकेट महत्त्वपूर्ण प्राप्त करून दिले आणि आपल्या नावाचा परिचय दिलाय, नावाचा डंका पेटवलाय आणि आपल्या नावाचा बोलबाला इथे मात्र साकारत असताना मात्र पाहायला मिळाले. मिलिंद षटक क्रमांक 2 वरती. आता इथून षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती पारस येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. युवराजला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला स्क्वेअर कट केले, कलात्मक पद्धतीने पत्र दिशा दिली बॉलला. 1 धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न, दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. आणि हेच तुम्हाला करायचे आहे. रणनीती चांगली आखावी लागेल आणि त्याच रणनीतीवरती तुम्हाला मात्र खेळावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी चांगली होईल का? शक्य आणि अशक्य ह्याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून आहे. आता दृढ निश्चय आपल्यामध्ये ठासून 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 भरला पाहिजे. तो ठासून कोणत्या खेळाडूमध्ये, कोणत्या टीममध्ये मात्र भरलेला पाहायला मिळेल ते पाहणं गरजेचं. फ्रंट फुटला येत आहेत युवराज, पाहायला मिळाले. मिड ऑफ मध्ये खेळून काढल्या. ऑफ ड्राईव्ह
ऑलंग द कार्पेट अगदी मैदानाला गुदगुल्या करत बॉल क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये विसावा घेत असताना पुढे केल्यात येते तोपर्यंत बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. दहा बॉल आणि 27 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका इथून येईल का नाही आलाय. इथून डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळतोय. वाईट बॉलचा जरूर इथून केल्या फ्रंट फुटला आले थोडेसे पुढे आलेत. वाईट यॉर्कर वाईट लाईनवरची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते तेवढीच मेहनत ती टिकवण्यासाठी तुम्हाला जास्त दुपटीनं ती मेहनत करावी लागते. ती मेहनत होताना पाहायला मिळेल का. गोलंदाजी चांगली झाली आहे मिलिंद यांच्याकडनं आणि आता गोलंदाजी मार्कवरती पारस आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत झाली. मिड ऑफमध्ये खेळले आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला अडवलं. एक सिंगल मात्र घेतली गेली. सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. 43 धावांचा टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचे आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील 4 बॉल आत्तापर्यंत झालेत. 4 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात 5. मागच्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करून 5 धावा खर्च केल्या होत्या. मिलिंद या गोलंदाजाने संतोषाने चांगली गोलंदाजी हाताळली होती. ओहो तेच सरार जसं मुंबईच्या रेस कोर्समध्ये घोड्याने टास मारावी ना तसं भन्नाट वेगानं हा बॉल मात्र डिलिव्हरी केले गेले पारस या गोलंदाजांकडनं आणि मात्र इथून फलंदाज आर्यनला मात्र उभं केले. बीट झालेत. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत होत असताना मॅच थोडीशी मात्र बनवत असताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज पारस आपल्या टीमसाठी. आणखी एक चांगला बॉल. आणखी एक चांगला बॉल हाताळला जातोय. आधी स्वतःला सिद्ध करा मग जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला आणि स्वतःला सिद्ध करताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत पारस हे गोलंदाज. षटक क्रमांक 3 मध्ये षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 17 धावा. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या टीम A1 पोसरे ह्या टीमला 26 धावा. डीजे डीजे सचिन रुबाबदार षटकार. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जीवनभर टिकताना ते प्रयत्न न करता मिळत नाही असं म्हटलं जातं. प्रयत्न चालू आहे ते A1 पोसरे टीमकडच्या फलंदाजांकडून. हा चांगला बॉल. एक धाव मात्र पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक धाव अगदी सोन्याच्या भावाप्रमाणे या मात्र रंगमंचावरती क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा बघता बघता करत असताना तिसरी ही धाव मात्र पूर्ण केली जातोय आणि या 3 धाव्याने मॅच मध्ये परत एकदा रंगात आणि ढंगात येत असताना इथे मात्र पाहायला मिळतोय. आता मात्र बॉल येणार आहे ते 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 17 धावांची गरज. 4 बॉल 17 समीकरण इथे मात्र पाहायला मिळतोय. 4 बॉल 17चं समीकरण मात्र बनला जाईल का. तुम्ही जर तेव्हा जर याच्यावरती विश्वास ठेवू नका. ज्या आलेल्या संधीला तुम्ही मात्र इथून कामयाबी व्हा. स्वतःला सिद्ध करा. सिद्ध कराल का. होईल का. चर्चा बरीचशी पाहायला मिळेल. हा बॉल थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळेल. आणखी एक धाव मात्र इथे होताना पाहायला मिळेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली. वाईटचा निर्णय आलाय म्हणजे 1+1 2 धावा इथून येत असताना कोणताही बॉल इथे मात्र गणला जाणार नाहीये आणि या 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. आता विजयासाठी 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 15 धावा. व्हॉट अ मॅच. नशिबावरती अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भाग हा 1% असतो आणि या मेहनतीचा भाग हा 99% असतो.
मेहनत करावी लागेल तुम्हाला. मेहनत होईल का, मेहनत केली जाईल का. मॅचमध्ये ट्विस्ट. कालिका माता क्रिकेट चषक 2025चा रंगतदार सामना. आता प्रत्येक क्रीडा रसिक उभे राहिलेत. या मॅचमध्ये रंगत आणली आहे. दोन्ही फलंदाजांनी, युवराज आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत असणारे आर्यन, या दोन फलंदाजांनी. युवराजला पाहतोय ऑन स्ट्राईक. अंतिम षटकासाठी मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजीसाठी मात्र आणले गेले स्वप्नील यांना. मिडॉन मध्ये खेळून काढल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव मात्र दुसऱ्यामध्ये रूपांतरित केले. 2 धावा परत एकदा या मात्र बॉलवरती येताना पाहायला मिळत आहेत. आता 3 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाहीये. तुम्हाला गरुड बनावा लागेल, तुम्हाला फडफडावा लागेल, तुम्हाला झेप घ्यावी लागेल, तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल आणि तेही चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. परंतु चांगला क्रिकेट स्वप्नील यांच्याकडनं खेळलं गेलंय. दांडी झाली गोल. पंचांचा इशारा येतोय. ओ युटी आउट. फलंदाज बाद. युवराज बॅक टू द गाउट. लगा 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 440 होल्डचा करंट लगा. 2 बॉल आणि विजयासाठी आता 13 धावांची गरज. ठोक ठोक डीजे. आणि तेच विजयाची ढग थोडीशी मात्र दुरावताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र इथून सोरवणी हनुमंतवाडी ही टीम मात्र विजयाच्या जवळ. आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्व नाहीये, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. ती ओळख निर्माण करून देण्याचं काम केले स्वप्नील या गोलंदाजाने. आता 2 बॉल आणि 13 धावांची गरज. एखादा नो बॉल येईल का, एखादा वाईट बॉल येईल का, 2 बॉलवरती 2 षटकार येतील का. फलंदाज नवीन आलतीन ॲक्शन 7 वरती ऋग्वेद आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेद इथे वाचले जातील का 13 धावांचे. 2 बॉल 13 धावांची गरज. पहिला बॉल चांगला आला इथे जरूर पाहायला मिळते. आता मॅच विजयाची सिग्नेचर कोणता संघ करेल का. आता विजयासाठी 1 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. कालिका माता क्रिकेट चषक 2025 उपालेवाडी नावाच्या जय जयकार होताना मात्र पाहायला मिळतोय. कल्याण शहरामध्ये दमदार याचं उत्तम उदाहरण साकारलं जाते. 1 बॉल 13.